नगरसेवक नसल्यामुळे यांना विचारणारं कोण नाही आहे. त्यांना आजही हा विश्वास नाही आहे की शिवसेनेला आपण हरवू शकतो आणि त्यामुळे ते निवडणुका घेत नाही आहेत. त्यांनी निवडणुका 2.5 वर्षात कधीही घेऊ शकले असते, कारण कुठल्याही प्रकारचा स्टे या निवडणुकांना नव्हता. परंतु प्रशासकाच्या माध्यमातून, प्रशासक शेवटी यांचाच आहे, यांचाच एक IAS ऑफिसर बसलेला आहे तिकडे, त्यामुळे हवं तसं अधिकाऱ्यांच्या मार्फत मुंबई महानगरपालिका लुटता येते. त्यामुळे त्यांना निवडणूक घेण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. ते जेवढ्या निवडणुका पुढे ढकलता येतील तेवढ्या, जोपर्यंत पुन्हा एकदा कोर्टाचा दट्ट्या बसत नाही तोपर्यंत ते निवडणुका पुढे ढकलण्याचे काम करतील. आज आशिष शेलार असं म्हणत होते की मुंबई सेवक म्हणून आम्ही काम करू आणि महाविकास आघाडी जर आता निवडणुकाला सामोरे जाईल मुंबई महापालिकेच्या, तर 50 पेक्षा जास्तही नगरसेवक महाविकास आघाडीची निवडून येणार नाही. आशिषने ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला मला माहित नाही, पण इतके दिवस ते सेवक नव्हते तर कोण मालक होते काय? लोकप्रतिनिधी हा कायमचा सेवक असतो. तो नगरसेवक म्हणून पण निवडून येतो त्यावेळेला तो सेवकच असतो. आमदार म्हणून पण निवडून येतो तेव्हा तो सेवकच असतो, तो मालक नसतो. यांच्या डोक्यात मालकाची संकल्पना आहे आणि आमचे 50 येतील महाविकास आघाडीचे, का 60 येतील, का 150 येतील, हे लोक ठरवतील ना. आशिष शेलार ज्या वॉर्डात राहतात तिकडचा नगरसेवक निवडून येणार की नाही, राजा राजभरला